नमस्कार, मी अनुजा। नवीन वर्ष सुरू झालंय आणि नवीन वर्षातला पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती। हिंदू धर्मात जसं इतर सणांना महत्त्व आहे तसंच मकर संक्रांतीलाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हा सण महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे आणि ह्या सणात दानाला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी महिला एकमेकांना वाण देतात आणि हा सण साजरा करतात। आज आम्ही सावंतवाडीच्या बाजारात आलेलो आहोत आणि मकर संक्रांतीसाठी जे जे काही साहित्य लागतं ते बाजारात दाखल झालेलं आहेत आणि त्यांचे रेट्स काय आहेत हे आज आम्ही जाणून घेणार आहोत। चला तर मग जाऊया सावंतवाडीच्या बाजारात। मकर संक्रांत 15 तारीखला आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही सावंतवाडीच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत। मकर संक्रांतीत सुगडला खूप महत्त्व आहे कारण सवाष्ण महिला या दिवशी हे सुगड पूजतात। आज आपण सुगडच्या काय किमती आहेत त्या जाणून घेणार आहोत। काकी, मला सांगा, सुगडच्या तुमच्याकडे काय किमती आहे? 70 रुपये, 60 रुपये, 50 रुपये आणि छोटे सगळ्यात छोटी आहेत ती किती किंमत? जिलेबिले 80 रुपये, 70 रुपये डझन पर्यंत आहे। तुम्ही कुठून आलायत, म्हणजे तुमचं मूळ गाव काय आहे? मुळगाव, मळेवाड। तुम्ही स्वतः तयार करता का? म्हणजे माती बिती विकत घेऊन, लाकडा विकत घेऊन स्वतः तयार करतात। मग मला सांगू शकाल की हे सुगड पूजलं जातं, याचं धार्मिक महत्त्व काय आहे? तो म्हणजे हळदी कुंकू संक्रांतीसाठी करतात ना, तेवढंच माहिती। आता आपल्या सोबत मकर संक्रांती सणानिमित्त काही महिला खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। ताई, तुमचं नाव सांगा। माझं नाव मीता मंदार वाडकर। सावंतवाडीलाच हो, सावंतवाडीतच राहते मी इकडे। आणि मकर संक्रांतीची तयारी कशी काय चालली आहे? काय नाही, हे काय शॉपिंग सुरू आहे, त्याचं सकाळपासून सुरू आहे आज शॉपिंग। त्याच्यासाठी ते पावटे घेतलेत, ऊस घेतलेत, आता हे सुगड घ्यायला आली आहे। घरी दोघी जणी होत, दोन विचार करते कुठला कलर चॉईस करू, कारण तिकडे भरपूर सारे कलर्स आहेत, मेनली प्लेन पण आहेत, सो त्याच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होते, बट नाही, छान आहेत सगळं, मजा वाटते शॉपिंग करायला। आता आपल्या सोबत या ताई होत्या, त्यांनी मकर संक्रांतीसाठी खरेदी केलेली आहे। मकर संक्रांत येत्या 15 जानेवारीला आहे आणि त्यासाठी महिलांचा उत्साह आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। मकर संक्रांतीत तीळ आणि गुळाला अतिशय महत्त्व आहे कारण हा थंडीचा मोसम असतो आणि आपल्या शरीरात उष्णतेची गरज असते आणि ही उष्णता निर्माण करण्यासाठी या सणात तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व आहे। त्यासाठी आपण बाजारात इथे पाहू शकतोय तिळगुळचे लाडू आपल्याला हे पाहायला मिळत आहेत। काका, ह्यांचे रेट काय आहेत? 25 लाडू 30 रुपये पॅकेट। 25 लाडू 30 रुपये पॅकेट। आणि नॉर्मल तिळगुळ आहेत त्यांचे रेट काय आहेत? ते 20 रुपये पॅकेट आहे, 15 रुपये पॅकेट आहे पाव किलोचं, आणि अर्धा किलोचं 30 रुपये पॅकेट, आणि 10 रुपये आणि लहान पॅकेट आहे 10 रुपये। या सणात तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण या सणात असं म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, पण फक्त या सणातच गोडवा निर्माण होता कामा नये, तर तो कायमचाच राहिला पाहिजे, असंच मी आज क्षणी सांगू इच्छिते। माझी सहकारी स्नेहल चराटकर सोबत मी अनुजा कुडतरकर, तरुण भारत न्यूज, सावंतवाडी।